अगवणे कुटुंबियांचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आलेला आहे। अगवणे कुटुंबियांनी चित्रपट क्षेत्रातही पैसा लावला होता। राजेंद्र अगवणे यांचा पुतण्या संतोष अगवणे यांनी खुर्ची या मराठी चित्रपटाची निर्मिती केलेली होती। खुर्ची चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील यांचे अगवणे यांनी लाखो रुपये थकवल्याचा आरोप आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या चित्रपटाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं होतं। चित्रपट दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील यांना अगवणे यांच्याकडून धमक्या यायच्या। अविनाश पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली होती। शिवाय पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाकडेही त्यांनी तक्रार केली होती। ते द्यायचे नसतील म्हणून त्यांनी माझं नाव कट केलं असेल असं मला वाटतं। म्हणजे रिझन काही असू शकतं, पण माझं चित्रपटाचं नाव गेलं, मला कुठेही न्याय मिळाला नाही। मी सगळीकडे मदत मागितली, शेवटी मग मला पुणे पोलिसांकडे पण तुम्ही तक्रार केली? हो, पोलिसांकडे पण तक्रार केली की बाबा मला जर जीवाला मला धमकी आलेले आहेत की बाबा हे अगवणे कुटुंब मला धमकी देते आणि जर मला काय झालं तर ह्यांना हे करावं, कारण मला घरी घेऊन धमकी दिलेल्या आहेत त्या। दुसरं त्या चित्रपटामध्ये राजेंद्र अगवणे यांची गाडी देखील वापरण्यात आली, त्यांचा देखील या चित्रपटाशी संबंध आहे? शेवटी ते फॅमिली मेंबरच आहेत, गाडीच काय त्यांचे पैसे पण वापरले असू शकतात, त्यामुळे त्यांच्या बाबतीत काय बोलणं मला थोडंसं हेच वाटतं। पण त्यांचं जेव्हा बॅकग्राऊंड चेक केलं ना, तेव्हा त्यांनी मला स्वतःच बोलले होते की माझ्या नादी लागण्याच्या आधी माझं बॅकग्राऊंड चेक कर, आणि ते बॅकग्राऊंड खरंच खतरनाक होतं, त्यामुळे मी पण थोडासा घाबरूनच होतो। तुम्हाला काय याचं धाक पण दाखवण्यात आलं, बंदूक किंवा शस्त्र दाखवण्यात आलं? हां, त्यांच्या गाडीमध्ये असायची कधी कधी, कारण त्यांचे मामा म्हणजे ते मामाबद्दल पण भरपूर वेळा सांगतात की बाबा माझे मामा ATSमध्ये अधिकारी आहेत, राजेंद्र हरपळे असं काहीतरी नाव सांगितलं होतं, आणि त्यांच्या ATSमध्ये ते शस्त्रांशी संबंधित असल्यामुळे ते त्यांचे कधी कधी दाखवायचे असे की बाबा हे बघ, म्हणजे एकदाच दाखवलं, असं नाही की सारखं सारखं दाखवलं, पण आहे त्यांच्याकडे। या चित्रपटाचं पोस्टर लॉन्च अजितदादांच्या हस्ते झालं होतं? नाही, ते नंतर जेव्हा माझं नाव कट केलं नाही यांनी, तेव्हा चित्रपटाला नाव कट केल्यानंतर यांनी स्वतःचं नाव लावलं।